मंडळी नमस्कार. आज शहरीकरणाबरोबर आपण सगळेच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहोत, पण तरी सुद्धा अनेक प्रयत्न करून सुद्धा आपल्याकडे येणारा पैसा मात्र आपल्याकडे टिकत नाही. याची अनेक कारणं असतील, ती कारणं मात्र आपण शोधत नाही. बघा ना, आज अनेक लोकांच्या घराचा उंबरठा कोणाचा ग्रेनाइटचा, कोणाचा मार्बलचा, तर कोणाचा कुठल्याही लाकडाचा आपल्याला बघायला मिळतो. आपली जुनी जाणती माणसं म्हणतात की आपल्या घराचा उंबरठा हा उंबराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाचा असायला हवा. त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला घरात सुख, समाधान आणि शांती प्रदान करते. इतकंच नाही तर आपल्या घरावर कधी कधी नकारात्मक ऊर्जा किंवा जादूटोणा केला जातो, तो सुद्धा या उंबरठ्यामध्ये अडवला जातो, केवळ औदुंबराच्या झाडाचा जर उंबरठा असेल तर. वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या घराचा उंबरठा हा औदुंबराच्या झाडाचा असेल तर आपल्या घरात येणारी ऊर्जा ही सकारात्मक आणि नैसर्गिक ऊर्जा असते. मंडळी, आध्यात्मिक परंपरेमध्ये उंबरठा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण भगवान विष्णूने नरसिंहाच्या अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा वध हा उंबरठ्यावर बसूनच केला होता, आणि म्हणूनच उंबरठ्यावर भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं असं म्हणतात. जिथे भगवान विष्णू वास्तव्य करतात तिथे लक्ष्मी सहज येते. म्हणूनच उंबरठा असावा तर तो औदुंबराचा म्हणजेच उंबराच्या लाकडाचाच. तुमच्या घरातील दोष कायमचे दूर करा आणि औदुंबराच्या अर्थातच उंबराच्या लाकडाचा उंबरठा आपल्या घरी बसवा आणि स्वागत करा सुख, समाधान आणि शांतीचं.